नमस्कार, मी संकेत आवटे. एक अशी गुंतवणूक जिथे पैसे भरताना टॅक्स नाही लागत. एक अशी गुंतवणूक जिथून पैसे काढताना टॅक्स नाही लागत. एक अशी गुंतवणूक जिथं तुम्हाला एक्सपर्टीज वापरण्याची गरज नाही. ते पर्टिक्युलर फंड मॅनेजर एक्सपर्टीज वापरतील. जी अशी गुंतवणूक तुम्हाला रिटर्न सुद्धा एक्सपोनेन्शियल देते. महत्त्वाची गोष्ट, लाईफ कव्हर सुद्धा त्याच्याबरोबर असतो. अशा अनेक गोष्टींचं मिश्रण आणि युनिक प्रोडक्ट मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. एक सिंपल गोष्ट सांगतो, मल्टिपल प्रोडक्ट मी तुमच्यासमोर मांडणार आहे. त्यातला कुठला तुम्हाला आवडतो त्याचा विचार तुम्ही करू शकता. सगळेच आवडले, सगळ्यांचा विचार करू शकता. पहिला आणि महत्त्वाचा प्रोडक्ट. आता या सगळ्या गोष्टी सगळ्याच स्कीमना लागू होतात असं बिलकुल नाही बरं का. हे पहिला डोक्यात लक्षात ठेवा. कारण जे मी बोलतोय लक्षपूर्वक आहे का. अदरवाईज असं व्हायला नको की याचे रिटर्न टॅक्स फ्री आहेत. नाही, सगळ्याच प्रोडक्टचे टॅक्स फ्री रिटर्न नसतात. याच्यामधून लाईफ कव्हर मिळतो. म्युच्युअल फंडच्या कुठल्याही स्कीमला लाईफ कव्हर मिळत नाही. कुठल्या गोष्टीला लाईफ कव्हर किंवा टर्म इन्शुरन्स मिळतो ते पण मी व्यवस्थित समजावून सांगतोय. पण डोळे उघडून आणि महत्वाचं कान सताड उघडे ठेवून ऐकणं गरजेचं आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करा. पहिला प्रोडक्ट आहे FOF, फंड ऑफ फंड. म्हणजे काय? सिंपल लॉजिक लक्षात घ्या. फंड ऑफ फंड हा काम कसा करतो, तर जेव्हा आपण एखाद्या सेक्टोरियल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो, थेमॅटिक फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो, हा काय प्रकार आहे? कंझम्पशन, थीमॅटिक, एका थीम मध्ये मी गुंतवणूक करतोय. सेक्टर म्हणजे काय? पूर्ण FMCG सेक्टर. पूर्ण FMCG मध्ये मी डायव्हर्सिफाय करू शकतो. ऑटोमोबाईल सेक्टर, ऑटोमोबाईलमध्ये बरेच सब कॅटेगरीज तुम्ही त्यामध्ये बनवू शकता. फक्त कार मॅन्युफॅक्चरिंग करणारे, त्याचे स्पेअर पार्ट म्हणजेच एन्सिलरीज मॅन्युफॅक्चरिंग करणारे, बरेच त्याचे कास्टिंग्स मॅन्युफॅक्चरिंग करणारे, त्याचे प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग करणारे, लाईट्स मॅन्युफॅक्चरिंग, सीट मॅन्युफॅक्चरिंग, बऱ्याच वेगवेगळ्या कॅटेगरी परत तुम्ही त्याला डिवाइड करत जाता, परत नॅरो डाऊन करत जाता. सो सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, मला वाटतं आज ऑटो सेक्टर चालेल. हे सगळे एक्झाम्पल देतोय बरं का. मी कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचे रेकमेंडेशन देत नाही आहे. मी बोलतोय त्या वाक्याला पकडून लगेच कुठल्या तरी ऑटोमोबाईलच्या फंडमध्ये जाऊन इन्व्हेस्ट करू नका. मी एक्झाम्पल म्हणून घेतोय. ऑटोमोबाईलमध्ये समजा मी गुंतवणूक करणार आहे, कारण मला वाटतं चांगले रिटर्न मिळणार. कुठलंही सेक्टर, कुठलाही फंड, कुठलीही थीम, कुठलाही स्टॉक असा वर जात नसतो. प्रत्येकाची एक सायकल असते. अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन तो होत असतो. मग यामध्ये थीम कशी वर्क होते हे मी तुम्हाला सांगतो, की आज ऑटोमोबाईल, त्याचबरोबर FMCG आणि त्याच्याबरोबर समजा बँकिंग अँड फायनान्शियल्स खूप चांगलं चालत आहेत. पण हे तीन सोडून जर मला वाटलं एक वर्षानंतर बाकी सगळ्या थीम्स किंवा सेक्टर्स थोडेसे अंडर परफॉर्म करत आहेत आणि हे तिघच जबरदस्त चालत आहेत, ज्या वेळेला यांची वेळ संपेल, यांची सायकल संपेल, मग ती 1 वर्षांनी, 1.5 वर्षांनी, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी किंवा 6 महिन्यांनी, वी डोंट नो कधी चेंजेस होतील, राईट. आणि जर कोणी म्हणत असेल मला माहित आहे याचा डाऊनफॉल कधी येणार आहे, असं पॉसिबल नसतं, राईट. सो 3 सेक्टर आता चालत आहेत. मी या तिन्हीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. 1 वर्षानंतर आपण इमॅजिन करूया की हे तीनही सेक्टर रेंज बाउंड होत आहेत, थोडेसे खाली येत आहेत किंवा थोडंसं अंडर परफॉर्म करतायत आणि बाकी 3-4 सेक्टर जबरदस्त वर जात आहेत. मग हे 3 सेक्टर कुठले असू शकतात? रिअल इस्टेट असू शकतो, फार्मा असू शकतो किंवा ॲग्रिकल्चर सुद्धा असू शकतो, केमिकलही असू शकतो, कुठलाही असेल. हे 3 आता परफॉर्म करतायत. आता या केसमध्ये एक गोष्ट बारकाईने लक्षात घ्या. ज्यावेळी पहिले 3, आता इमॅजिन करूया आपण हे पहिले 3 आहेत, हे 3 जेव्हा परफॉर्म करत होते, वर 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 जात होते, तेव्हा हे जे 3 आहेत ना आता परफॉर्म करणारे, हे अंडर परफॉर्म करत होते. मग पुढच्या वर्षी काय झालं? हे पहिले 3 जे मी इन्व्हेस्ट केले होते ते खाली जात आहेत आणि हे 3 चांगले परफॉर्म करतायत. जसं ॲग्रिकल्चर, फार्मा आणि रिअल इस्टेट यांचा परफॉर्मन्स आपले FMCG वगैरे आता परफॉर्म करत नाहीत. या केसमध्ये तुम्ही ते लगेच विकून यामध्ये इन्व्हेस्ट करायला येणार आहात का? ऍक्टिव्हली तुम्ही ते सेक्टर मॉनिटर करताय का? तुमच्याकडं अनालिस्ट लोकांची टीम आहे का? तुम्ही सगळी कामं सोडून मार्केटवर 24 तास लक्ष ठेवून आहात का? बिलकुल नाही. मग यासाठीच गरजेचा असतो फंड मॅनेजर. यासाठीच गरजेची असते एखादी स्कीम ज्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करतोय. मग ती SBI, HDFC, ICICI कोणाचीही असेल, त्यांना मी पैसे दिले ते मॅनेज करतायत. आता तुम्ही म्हणाल मी फक्त एका म्युच्युअल फंड स्कीम बद्दल बोलतोय का? तर नाही. हे मी बोलत होतो म्युच्युअल फंड स्कीम बद्दलच. हे 3 प्रोडक्ट म्हणजेच पहिला मी FMCG निवडला किंवा त्याच्यानंतर बँकिंग अँड फायनान्शियल्स निवडला, त्याच्या फंड्समध्ये मी इन्व्हेस्ट केले आणि ती म्युच्युअल फंड स्कीम मॅनेज केली जाते. अगदी बरोबर आहे. पण ज्या वेळेला त्याचा डाऊनफॉल येतो त्याचं काय?
यावर तुम्ही उत्तर देणार आहात, जे मीच तुम्हाला बऱ्याच वेळेला बोलून दाखवलंय. काय? तर जेव्हा डाऊनफॉल येतो तो परत रिकवर होतो. डाऊनफॉल येतो तेव्हा इन्व्हेस्ट करण्याची संधी असते. निवांत इन्व्हेस्ट करा, शांत राहा. बेस्ट, जबरदस्त, एक नंबर स्ट्रॅटेजी आहे. पण बऱ्याच लोकांना हा जो फॉल आहे किंवा कन्सॉलिडेशन आहे तो कदाचित 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्षाचा सुद्धा असू शकतो. HDFC बँक गेले 3-4 वर्ष हलतच नाहीये. काही सेक्टर, केमिकल सेक्टर थोडंसं परफॉर्म बेटर करत नव्हतं. FMCG बऱ्या प्रमाणात आपल्याला स्ट्रगल करताना दिसतोय. मग जेव्हा जेव्हा काही स्टॉक किंवा काही सेक्टर एका रेंजमध्ये अडकून पडतात ना, मग 3-3 वर्ष मी का त्यात अडकून पडायचं, ही थॉट प्रोसेस पण काही लोकांची असते. आता ही बरोबर चुकीची, यावर वाद घालत बसण्यात काही पॉईंट नाहीये. ज्यांना जी स्ट्रॅटेजी बेस्ट वाटते त्यांनी ते करावं. काही लोकांना लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग म्हणजे मूर्खपणा वाटतो, कारण त्यांना ट्रेडिंग करून दिवसाला 2%, 4%, 5% काढायचे असतात. ते म्हणतात काय मूर्खासारखं सांगताय तुम्ही आम्हाला. ठीक आहे, तुम्हाला ते सूट होतंय, तुम्ही ते करावं. पण इन्व्हेस्टमेंटमध्ये अजून एक ऑप्शन असतो, फंड ऑन फंड. याच्यामध्ये अगेन एक्सपर्टी येते एका फंड मॅनेजरची. हा फंड मॅनेजर काय करतो, तर योग्य तो फंड निवडतो. तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? सिंपल, लक्षात घ्या. आज मला वाटतं FMCG आणि ऑटो सेक्टर चालणार आहे. मी FMCG आणि ऑटोमध्ये आपले सगळ्यांचे कलेक्ट केलेले पैसे त्या पर्टिक्युलर फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले. म्हणजे काय? सिंपल आहे. पहिली FMCGची एखादी स्कीम आहे. कोणती स्कीम आहे? टाटा FMCG फंड. मी उदाहरण देतोय बरं का, हा आहे असं मला म्हणायचं नाहीये, मी एक्झाम्पल देतोय. आणि दुसरा एक आहे कन्झम्पशनचा, किंवा आपण उदाहरण घेऊया IT फंड. हा आहे निपॉनचा IT फंड. हा टाटाचा FMCG, हा निपॉनचा IT. या दोनही फंडमध्ये थोडे थोडे पैसे इन्व्हेस्ट करेल मी. ज्या फंड ऑन फंडमध्ये इन्व्हेस्ट केले तो फंड. जेव्हा फंड मॅनेजरला वाटेल की एखादी स्कीम परफॉर्म करत नाहीये किंवा दोन्हीही करत नाहीत, उदाहरणार्थ त्याला वाटेल की FMCG परफॉर्म करत नाहीये, आता रिटर्न देऊन झालेत, किंवा रेंज बाउंड राहिला, किंवा वर न जाता तो खाली जातोय, किंवा अप अँड डाऊन करत टाइमपास करतोय, या केसमध्ये तो हा FMCGचा जो फंड वाढलेला आहे यामधले पैसे स्विच करेल आणि घेऊन येईल कुठे? मे बी ऑटोमोबाईलमध्ये. बिकॉज त्याला वाटेल की आता ऑटोमोबाईल अंडर परफॉर्म करतोय, आय नीड टू इन्व्हेस्ट हिअर, म्हणून तो तिथे इन्व्हेस्ट करेल. आता स्कीम तर एक्झिट झाली आणि पैसे तर इकडे आले. सो दॅट होणार असं आहे की इथं जो टाइमपास 2 वर्ष होणार होता तो तुमचा वाचला, आणि या फंडची जी ग्रोथ होणार आहे ती परत तुम्ही एन्जॉय करू शकता. सोप्या भाषेमध्ये डायव्हर्सिफिकेशन होतं. तुम्ही काय म्हणाल, मी पण हे करू शकतो? नाही, करू शकता, बट त्याच्या मागे काही आपलं नुकसान होऊ शकतं. कसं? समजा मी इथं 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत. या 10 लाखाचे झाले 15 लाख रुपये. 5 लाख रुपये प्रॉफिट झाले आणि मी हे 15 लाख रुपये इथं विकून टाकले. त्या 5 लाखावर मला टॅक्स भरावा लागेल, विच इज 12.5%. 12.5% टॅक्स जाणार आहे. पण या केसमध्ये 12.5% टॅक्स जाणार नाही. हा पहिला फायदा झाला. दुसरा फायदा आणि महत्वाचा फायदा, फंड मॅनेजरकडे एक्सपर्टी आहे. आपल्याला डोकं लावत बसायची गरज नाही. मी तर लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट केलंय, मे बी 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष मी बघणार नाही, किंवा मी पिढ्यानी पिढ्या त्याला हात लावणार नाही. का हात लावणार नाही? मी 1 कोटी इन्व्हेस्ट केले, 5 वर्षात 2 होतील, 10 वर्षात 4 होतील, 15 वर्षात 8 होतील, 20 वर्षात 16 होतील. मला जेवढं पाहिजे तेवढंच काढेन, एवढ्या पैशाची गरज पण नाहीये. मी रिटायरमेंटचा प्लॅन करतोय. प्रत्येकाचे वेगवेगळे अँबिशन्स असू शकतात, त्याप्रमाणे ते काम करतील. बट हिअर आय वुड लाईक टू से की जेव्हा जेव्हा आपल्याला स्विच करायचा असतो तेव्हा तेव्हा त्याला सेल कन्सिडर केलं जातं, जेव्हा आपण प्रॅक्टिकली स्वतः डोकं लावून एखादी स्कीम बाय करतो तेव्हा. इकडे तुम्हाला तसं होणार नाही. इकडे सिंपल लॉजिक आहे, जेव्हा तुम्ही ते स्विच करणार इकडून तिकडे, तुमचा फंड मॅनेजर करणार, तो फंड ऑन फंड FOF तुम्हाला टॅक्स लागू देणार नाही. ही त्याची जबरदस्त ब्युटी झाली. एक्सपर्टीज तुम्हाला मिळाल्या, तिथं तुम्हाला स्वतःचं डोकं लावायची गरज नसते. हा एक चांगला मुद्दा झाला. इथं कोणालाही प्रमोट करत नाहीये बरं का मी. ही स्कीम कोणाची आहे? ICICI, HDFC, टाटा, बऱ्याच लोकांकडे हे ऑप्शन आहेत. बट इथं अजून डायव्हर्सिफिकेशनला वाव असतो. समजा त्यांना फॉरेन इक्विटीजमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, तर फॉरेनच्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात. त्यांना वाटलं की चायना बेटर परफॉर्म करू शकतो, तर चायनाच्या फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं जातं. त्यांना वाटतं अमेरिकन एखादा फंड बढिया परफॉर्म करेल, अमेरिकेच्या फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं जातं. जेव्हा तुम्हाला वाटलं की भारतामध्ये सगळंच गडबडलंय राव, सरकार असं आहे तसं आहे, ग्रोथ होत नाही आहे, करप्शन आहे, हे ते, हे पण काही लोकांच्या डोक्यामध्ये असतं.
आणि जर ते खरंच तसं होत असेल आणि भारत ग्रो करत नसेल, हे होणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे असं मला वाटतं. पण जगात तसं म्हटलं तर इम्पॉसिबल काहीच नसतं. सो काय होईल कधी सांगता येत नाही. त्यामुळं या केसमध्ये थोडंसं हेज करण्यासाठी 30%, 20%, 40%, 25%, 10% बाहेर इन्व्हेस्ट केले जातात, जेणेकरून आपल्या पोझिशन्सना हेज केलं जातं. एका देशावर सुद्धा अवलंबून राहायची गरज नाही, तर मल्टिपल कंट्रीजमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट होते. बरं, एवढं सगळं चांगलं आहे, मग विकल्यानंतर तर टॅक्स लागेल. पण जेव्हा तुम्ही विकाल फायनली 10 वर्ष, 15 वर्ष, 5 वर्ष, 25 वर्ष, कधी, तेव्हाच टॅक्स लागणार आहे. इथे ना जेव्हा जेव्हा आपण सेक्टर रोटेट करत राहणार तेव्हा तेव्हा टॅक्स तर लागणारच आहे, पण तिथं तो लागणार नाही, पहिली गोष्ट. आता सगळंच चांगलं असतं का? याच्या पुढचा प्रोडक्ट तर याच्यापेक्षा इंटरेस्टिंग आहे, तोही मी तुम्हाला सांगणार आहे. पण याच्या निगेटिव्ह गोष्टी पण बघितल्या पाहिजेत. म्हणजे ज्या सेक्टरमध्ये आपण काम करतो म्हणून त्यात सगळ्याच गोष्टी चांगल्या असतात, या मताचा मी बिलकुल नाही. याचे ड्रॉबॅक्स काय काय आहेत? पहिली आणि महत्वाची गोष्ट, यामध्ये तुम्ही एखाद्या सेक्टरमध्ये ऑलरेडी इन्व्हेस्टेड असाल, तर हा फंड सुद्धा त्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करत असेल तर डुप्लिकेट अगेन डबल इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. म्हणजे काय, समजा तुम्ही एफएमसीजी मध्ये ऑलरेडी सेक्टोरियल फंडमध्ये, थीमॅटिक फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. इकडे सुद्धा फंड ऑन फंडवाल्यांनी काय केलं तर 50% एफएमसीजी मध्ये इन्व्हेस्टमेंट करून टाकली. म्हणजे एक्स्ट्रा एक्सपोजर तुमचं एका सेक्टरला जाऊ शकतं. ओव्हरलॅपिंग बघणं गरजेचं आहे आणि त्यासाठी गरजेचा असतो प्रॉपर ॲडवायझर. जे आम्ही काम करतोय, उगीच सांगत नाही कॉल करा, माहिती घ्या आणि प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करा. ज्या इन्व्हेस्टमेंट असतील त्याचं रिस्ट्रक्चरिंग पण करून घ्या. कारण बऱ्याच कस्टमरना मी बघतोय की गेली 10 वर्ष झाले इन्व्हेस्टेड आहे आणि आज येऊन सांगतात सर 10 वर्षात काय चांगले रिटर्न मिळाले नाही, तुम्ही XYZ ठिकाणी डोकं लावून माझं मी इन्व्हेस्टमेंट केली होती, किंवा एका व्यक्तीनं असं असं मला करून दिलं होतं. गरज नाही ना, 10 वर्षांना आपण का जागे होतो? तुम्हाला दरवर्षी त्याला ट्रॅक करत राहणं गरजेचं आहे. नो डाऊट दरवर्षी तो खूपच वाढायला पाहिजे आणि चांगलाच परफॉर्म करायला पाहिजे असं नाहीये, पण ऍटलिस्ट 1 वर्ष 2 वर्षांनी आपल्याला कळायला पाहिजे की बाबा अप टू द मार्क याचा परफॉर्मन्स नाहीये, बेंचमार्कला धरून हा चांगले रिटर्न देत नाहीये, हे बघणं गरजेचं आहे. बरं, दुसरा ड्रॉबॅक काय आहे? तर दुसरा महत्वाचा फंड ऑन फंडचा ड्रॉबॅक हा आहे की थोडासा जास्त एक्सपेन्स रेशो लागतो. म्हणजे काय, मी एखाद्या फॉरेनच्या इक्विटी फंडमध्ये किंवा म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्ट करतोय, त्या म्युच्युअल फंड स्कीमचा तर काही एक्सपेन्स रेशो असणार आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, तो मोठा एक्सपेन्स रेशो पकडला जात नाही. डायरेक्टचा जो एक्सपेन्स रेशो असतो खूप कमी असतो, तो तिथं पकडला जातो. त्यामुळं अति जास्त काही गेलं असं होणार नाही. 2-2.5% वर ती व्हॅल्यू जात नाही असं माझा अंदाज आहे. आणि ज्या फंड्सना आम्ही निवडलंय त्याचे टोटल एक्सपेन्स रेशो 2% क्रॉस होत नाहीयेत, हे आमचं अनालिसिस आहे. बाकी तुमचा डिसिजन असेल. इथंपर्यंत सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील. यामध्ये काही डाऊट असेल मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. डिस्कस करूया दुसरा प्रोडक्ट. हा प्रोडक्ट कसा वर्क होतो? तर बऱ्याच लोकांना टर्म इन्शुरन्स घ्यायचा नसतो. मी मेलोच नाही तर, मला काही झालंच नाही तर, आणि मला काही होणार पण नाही, हा ठाम विश्वास असतो लोकांना. आणि ठीक आहे, देव करो तुमच्या प्रत्येकाचं आयुष्य ना मिनिमम 100 वर्षे असायला पाहिजे, राईट? सो या केसमध्ये आपल्याला एक चांगला प्रोडक्ट मिळतो. तो प्रोडक्ट कसा आहे हे मी तुम्हाला समजावून सांगतो. बऱ्याच वेळेला मी कुठल्याही एका स्कीमचं नाव घेऊ शकत नाही किंवा मी ती प्रमोट करू शकत नाही. मी जाणून बुजून ते प्रमोट केलं असा त्याचा अर्थ सेबी लावतो, त्यामुळे मी नाव घेत नाहीये. अदरवाईज मला कोणाचंही नाव घ्यायला काहीही प्रॉब्लेम नाहीये. फक्त काही बंधनं आहेत, त्यामुळे मला डायरेक्ट कुठल्याही स्कीमचं एका स्कीमला डायरेक्ट प्रमोट करता येत नाही, कारण ती सब्जेक्टिव्ह असते. एखाद्या व्यक्तीला 12% रिटर्न हवे असतील, एखाद्याला 15%, एखाद्याला 10%, एखाद्याला एकदम कन्झर्वेटिव्ह जायचं असेल तर त्याप्रमाणे स्कीम सजेस्ट करावी लागते. एक जनरलाइज स्कीम सगळ्यांनी चालवा असं होत नाही. त्यामुळे म्हणून सांगतोय, तुम्हाला मदत हवी असेल आम्ही करू, फ्री ऑफ कॉस्ट करू. सजेशन देण्यामध्ये आम्ही पैसे घेत नाही, हे पण लक्षात घ्या. डोंट वरी. अदरवाईज लोक घाबरत असतील की पैसे मागतात. काही लोक कमेंट करतात, अहो ते तुमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये पैसे मागतात. ते सगळे फेक आहेत. बरेच इंस्टाग्राम चॅनल आमचे फेक आहेत, तुम्ही सर्च करून बघा. एकच माझं चॅनल आहे जिकडे काही मी प्रमोट करत नाही. एकच टेलिग्राम चॅनल आहे जिथं आम्ही काही असल्या फालतू गोष्टी प्रमोट करत नाही ना, तिथं आम्ही पैसे मागतो. हे लक्षात राहू दे. फेक चॅनलपासून सावध पण राहा. आमचं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे, ते सुद्धा जॉईन करून ठेवा. तिकडे मी इंटरेस्टिंग गोष्टी मी स्वतः पेस्ट करत असतो. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की टर्म इन्शुरन्स हा रेग्युलरली टर्म इन्शुरन्स बरेच लोक घेतात आणि मॅक्सिमम लोकांचा हा टर्म इन्शुरन्स 60 वर्षापर्यंत असतो. सांगितलंही जातं की तुम्हाला रिस्क 60 वर्षापर्यंत आहे, तर 60 वर्षापर्यंतच ठेवा. आता एक प्लॅन मी तुम्हाला सांगतो. मला मार्केट लिंक्ड रिटर्न पाहिजेत, मला लाईफ कव्हर पाहिजे, मी गेलो नाही तर मला पैसे पण मिळाले पाहिजे.
या सगळ्याचं कॉम्बिनेशन देणारे प्लॅन सुद्धा आहेत. म्हणजे काय? एक असा प्लॅन, उदाहरण घेऊयात आपण, एक एक्झाम्पल म्हणून देतोय. एका व्यक्तीचं वय आहे, आपण पकडूया 30-35. त्याला प्रीमियम आला समजा ₹1,00,000, वर्षाला ₹1,00,000, महिन्याला बिलकुल नाही. म्हणजे ऑलमोस्ट तो 8 ते ₹8,500 दर महिन्याला भरतोय. आता यातून काय काय मिळतं लक्ष देऊन ऐका. मी 8-8,500 भरले किंवा ₹1,00,000 वर्षाचे एकदम भरले, सब्जेक्टेड टू जे कोण इन्व्हेस्ट करताय त्याच्यासाठी असेल. फक्त यात एक कंडिशन आहे, तुमचा ITR असला पाहिजे. तुमचा इन्कम 3,00,000च्या वर असेल तरच या प्रोडक्टमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करता येतं, अदरवाईज करता येत नाही, हे पण लक्षात राहू. सो पहिला मी काय केलं, ₹1,00,000 इन्व्हेस्ट केले. हे ₹1,00,000 इन्व्हेस्ट केल्यानंतर मला कव्हर काय मिळतो बघा बरं का. 1,00,00,000चा लाईफ कव्हर. डेथ झाली, इमिडिएट ₹1,00,00,000. ऍक्सिडेंटल डेथ झाली, ₹2,00,00,000. जर 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 परमनंट डिसॅबिलिटी आली तर इमिडिएट ₹1,00,00,000. आता मजा काय यामध्ये, समजा एखाद्या व्यक्तीला परमनंट डिसॅबिलिटी आली. बऱ्याच लोकांना परमनंट डिसॅबिलिटी म्हणजे काय माहिती नाही, त्याचं उत्तर देतोय. हातपाय तुटणे, अंध होणे, अपंग होणे, कोमामध्ये वगैरे जाणे, अशा गोष्टी होऊ शकतात. ही परमनंट डिसॅबिलिटी आहे. मला हातच नसतील, अपंगच झालो ना मी. मला पायच नसतील, अपंग झालो ना. या परमनंट डिसॅबिलिटीवर मग हे कशामुळे होऊ शकतं, ऍक्सिडेंटमुळे होऊ शकतं. तर त्या बदल्यात कंपनी ₹1,00,00,000 पे करते. उदाहरण देतोय हा प्रीमियम अप अँड डाऊन होऊ शकतो. तुमचं वय जसं वाढेल तसा प्रीमियम वाढत जातो, लक्षात राहू दे. जर 30-35 वयाचा व्यक्ती ₹1,00,000 देतोय तर तुमचं 10-15 वर्ष वय वाढलं असेल तर तुम्हाला त्याच्या जागी ₹1,50,000 पे करावे लागू शकतात. एक अंदाजे ढोबळमानांनी सांगतोय, कुठलेही आकडे गॅरंटीड पकडू नका. प्रॉपर आपण त्याचे इलिस्ट्रेशन काढून चेक करू शकतो. बऱ्याच गोष्टी त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. सो स्मोकिंग करताय, काही ऑलरेडी डिसेबिलिटी आहेत का, ते सगळं बघून ते करावं लागतं. सो कमिंग बॅक टू द पॉइंट, परमनंट डिसॅबिलिटी तुम्हाला कळाली. पण परमनंट डिसॅबिलिटी होऊन सुद्धा तो व्यक्ती जिवंत आहे की नाही, तर जिवंत आहे. मग जर व्यक्ती तो जिवंत आहे तर त्याला लाईफ कव्हर चालू पाहिजे की नाही, 100% चालू पाहिजे. मग याचा अर्थ काय झाला, परमनंट डिसॅबिलिटीला ₹1,00,00,000 मिळालेच, पण इथं जेव्हा त्याची लाईफ अगेन धोक्यात येईल तेव्हा परत ₹1,00,00,000 मिळतात. लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीचा हेवी ऍक्सिडेंट झालाय, कोमामध्ये गेलाय, तो फिजिकली खूप जास्त डॅमेज झालेला असतो. एक ठणठणीत व्यक्ती किंवा तोच व्यक्ती जर ठणठणीत असता आणि त्याची लाईफ जर आपण इमॅजिन करूया 80 वर्ष असती आणि आता तो आजारी पडलाय, खूप जास्त बॉडी डॅमेज झाली, परमनंट डिसेबिलिटी आली, तर त्याचा लाईफ स्पॅन ऑटोमॅटिकली कमी होतो. मग यामध्ये गोंधळ काय होतो लक्षात घ्या, जेव्हा परमनंट डिसेबिलिटी येते ना, प्रचंड दवाखान्याचा खर्च जातो. बऱ्याच लोकांचे हेल्थ इन्शुरन्स असतात आणि नसतील ना ते तुमचे आत्ताच करून ठेवा. आपण खूप मोठी चूक करतोय ज्या लोकांचे हेल्थ इन्शुरन्स नाही आहेत. आता बघा, जर परमनंट डिसेबिलिटी आली तर तो आयुष्यभराचे पैसे सगळे विस्कटून टाकतो, अक्षरशः उधळतो दवाखान्यांवर. कारण दवाखान्यांचे खर्च, बिल, निगोशिएशन नाही. कोथिंबिरीची पेंडी जेव्हा आणायला जातो ना ₹5 तेव्हा आपण मोलभाव करतो. दवाखान्यात न भरने का मतलब भरने का, इतना महंगा है देने का, सरळ गणित असतं त्यांचं, राईट. बट या केसमध्ये तुम्ही लक्षात घ्या, परमनंट डिसेबिलिटीला प्रचंड खर्च होतो, कमवलेली सगळी कमाई गायब होऊ शकते. या केसमध्ये हा मदतीला येतो. ₹1,00,00,000 मिळतात, मिळाले, पण व्यक्ती अजून जिवंत आहे, खर्च अजून चालू आहे, कदाचित तो व्यक्ती सर्व्हाइव्ह करेलच याची खात्री नसते. मग ₹1,00,00,000 मिळाले, त्यामध्ये त्याचा सगळा खर्च चालू असतो. इन बिटवीन त्याचं काही बरं वाईट झालं, त्या व्यक्तीची डेथ झाली, अगेन ₹1,00,00,000 मिळतात, कारण तुम्ही ₹1,00,00,000चा कव्हर घेतलाय. म्हणजे मला 3 गोष्टींमध्ये चांगलं प्रोटेक्शन मिळालं. नॅचरल डेथ झाली, ₹1,00,00,000 मिळतात. डिसेबिलिटी आली, ₹1,00,00,000 मिळतात. परमनंट डिसेबिलिटी बद्दल बोलतोय मी. आणि जर ऍक्सिडेंटल डेथ झाली तर त्या केसमध्ये डबल कव्हर, म्हणजे ₹1,00,00,000चे ₹2,00,00,000 मिळतात. ₹5,00,00,000चा प्लॅन असेल तुमचा कदाचित, तर ₹10,00,00,000 तुम्हाला मिळतील ऍक्सिडेंटल डेथला, राईट. सो हा झाला कव्हरचा पार्ट. आता यात एक इंटरेस्टिंग पार्ट, मला सांगा प्रीमियम किती भरला हो, आठवतं ना इथं, ₹1,00,000. ₹1,00,000 जर मी 1 वर्षाला भरतोय, किती वर्ष भरतोय, 12 वर्ष. 12 वर्षाचे 1,00,000 प्रमाणे झाले ₹12,00,000. इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर. भरले किती, ₹12,00,000. परत पैसे भरायची गरज आहे, बिलकुल नाही. आता इंटरेस्टिंग फॅक्ट ही आहे की मी कव्हर घेतलाय 100 वर्षांपर्यंत. बरेच व्यक्ती 100 वर्षांपर्यंत जगतात का हो? ॲव्हरेज माणसाची लाईफ काय असते, प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा बघू, जरा कमेंट करा, किती ऍक्टिव्ह आहात तुम्ही बघूयात. 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष. तुम्ही 100 वर्ष जगणार आता. बाकी सगळ्यांचं किती असतं नॉर्मली आयुष्य, 70-80 वर्ष, राईट.
आता बरेच जण म्हणतील नाही हो सर 60 पण खूप झाले. बरं ठीक आहे, मान्य करूयात आपण. सो या केसमध्ये काय होतं की जेव्हा त्याची डेथ होते ना, 1 कोटी गॅरंटेड आहेत ना. म्हणजे 80व्या वर्षी डेथ होऊ दे किंवा 90व्या वर्षी डेथ होऊ दे, 12 लाखाच्या अगेन्स्ट 1 कोटी फिक्स आहेत आणि ते आपल्याला घ्यायचेच आहेत. हा एक पार्ट झाला. आता हे सगळं आपण ठेवलं बाजूला, राईट. आता विषय काय येतो, तर आता मेन विषय हा येतो की त्याची गुंतवणूक, पैसे जे आपण देतो ना 1 लाख रुपये दरवर्षी, त्या 1 लाखातली सर्टन अमाऊंट ही इन्व्हेस्ट होते मार्केटमध्ये. म्हणजे यातला पैसा थोडासा आला आणि मार्केटमध्ये इन्व्हेस्ट झाला. आता मार्केट तिथंच असतं नाही, मार्केट ग्रो होत असतं. असे बरेच फंड आहेत जे 18, 20, 25, 30% पण रिटर्न देत आहेत. बट आपण ॲव्हरेज तुम्हाला चांगले रिटर्न देणाऱ्या स्कीम तुम्हाला निवडायच्या आहेत आणि एनी हाऊ आपल्याला ते लॉंग टर्मसाठीच इन्व्हेस्ट करायचं आहे. सो माझं मत असतं की त्यामध्ये कधीही आपण ॲग्रेसिव्ह गेलेलं चांगलं. डिफेन्सिव्ह फंड त्यामध्ये निवडण्यात काहीही पॉईंट नसतो माझ्या मताप्रमाणे. का? तर कसंही आपण 10, 20, 25, 30, 50 वर्षानंतरचा विचार करतोय ना, सो जेवढा अग्रेसिव्ह जाता येईल तेवढा आपण त्यात जाऊ शकतो. अगेन डिपेंड ऑन युअर रिस्क ॲपेटाईट. तुम्हाला जेवढी रिस्क घ्यायची त्याप्रमाणे तुम्ही तो डिसिजन घ्यायचा आहे. पण मी एक माझं ओपिनियन सांगितलं. सो या केसमध्ये माझे पैसे इथं सुद्धा अग्रेसिव्हली वाढत आहेत, जबरदस्त रिटर्न मिळत आहेत, हे महत्वाचं आहे. आणि जर इथून मी जबरदस्त रिटर्न जनरेट केले तर इधर का 1 कोटी भी है अपने पास आणि हा सुद्धा आहे. हा पैसा आपण कधी काढू शकतो, 5 वर्षांनी कधीही काढू शकतो. पण मी सजेस्ट करतोय की या पैशाला हात लावायचा नाही. परत टॅक्स फ्रीवर जाऊयात. मगाशी जी म्युच्युअल फंडची स्कीम बघितली होती ना, मध्ये मध्ये ट्रान्झॅक्शन जे व्हायचे त्याला टॅक्स लागायचा नाही. यात पण तीच सुविधा आहे. याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्कीम अवेलेबल असतात. इक्विटी, डेट, त्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार येतात. तुम्हाला हवं ते निवडू शकता. आता इंटरेस्टिंग फॅक्ट बघा, मला वाटतं कोविड सारखी सिच्युएशन येऊ शकते. मला वाटतं मार्केटमध्ये फॉल येऊ शकतो. एक खूप मोठी रॅली आली आहे, आता मला रिस्क घ्यायची नाही, मार्केट 1 वर्ष 2 वर्ष तंगवू शकतं. आता हा अंदाज ज्याला आहे, हा अंदाज ज्या फंड मॅनेजरकडे आहे, तो काय करेल हो? तुमचे पैसे डेटला ट्रान्सफर करेल इक्विटीमधून. थोडंसं अजून सेफर जायचं आहे तर 50% इक्विटीमध्येच ठेवेल, 50% डेटमध्ये शिफ्ट करेल. असं केल्यानंतर सुद्धा टॅक्स लागत नाही. 50% इक्विटी, 50% डेट. या स्कीम मधून सुद्धा माझं काही असं नुकसान होणार नाही आहे, चांगलीच ग्रोथ होणार आहे. सो यामुळे जेव्हा मार्केट खाली येईल त्यावेळी परत डेटमधला पैसा काढून मी इक्विटीमध्ये शिफ्ट करेन, जेणेकरून अजून अग्रेसिव्ह रिटर्न मिळतील. सो हे करणं पण गरजेचं आहे. आपण असंही करू शकतो. आता फंड ऑन फंडला जेव्हा तुम्ही विकता त्यावेळी टॅक्स आहेच ना 12.5%, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, कधी विका. या केसमध्ये काय होतं, तर या केसमध्ये जर तुम्ही 2.5 लाखापेक्षा कमी अमाऊंट ॲज अ प्रीमियम भरत असाल दर वर्षाला, 2.5 लाखापर्यंत तुमची मिळणारी रक्कम ही टॅक्स फ्री. आता अशा प्रोडक्टसाठी बरेच लोक आमच्याकडे येतात, सर घ्या ना 10 लाख रुपये. मी घ्यायला तयार आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघताना ते 10 लाख रुपयाचा परतावा जेव्हा तुम्हाला 20 कोटी, 30 कोटी, 50 कोटी, 100 कोटी मिळतो, तो टॅक्सेबल असतो. तुमच्यासाठी 2.5 लाखाचा प्रीमियम, तुमच्या पत्नीसाठी 2.5 लाखाचा प्रीमियम, जर मुलं चांगल्या लेवलला शिकत असतील किंवा त्यांचे ITR तुम्ही व्यवस्थित भरत असाल आणि ते जर यामध्ये इलिजिबल असतील तर त्यांच्या नावाने 2.5 लाख असं तुम्ही वाढवू शकता. पण मी सजेस्ट करतोय की 2.5 लाखाच्या वर यामध्ये पैसे जाऊ देऊ नका, कारण मिळणारा पैसा टॅक्स फ्री मिळायला पाहिजे. खूप ह्यूज अमाऊंट 10-10, 20-20, 30-30 कोटीचे परतावे दिसतात. इलुस्ट्रेशन एकदा चेक करा. फक्त काय रिकमेंड करत नाहीये, तुम्ही जाऊन चेक करा. काही कंपन्यांचे प्लॅन आहेत आणि काही कंपन्यांमध्ये पण एक कंपनी बेस्ट आहे. तुम्हाला आमची मदत हवी असेल डेफिनेटली कॉल करा. प्रॉपर गाईड करण्याचं काम मी तुम्हाला करतोय. याचे रिटर्न जबरदस्त येतात. ही पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दोन्हीमधला डिफरन्स तुम्हाला कळाला असेल. इकडे मी तुम्हाला काय सांगितलं की टॅक्स लागतो जेव्हा विकणार, पण तो टॅक्स 12.5%च असेल. बरेच लोक 30%च्या ब्रॅकेटमध्ये येतात, बट इथं तुम्हाला 30% नाही लागणार, 12.5% लागणार. इथं मात्र टॅक्स फ्री. पुढे जाऊन टॅक्स वाढतील का? वाढू शकतात, पण या स्कीमला टॅक्स वाढणार नाहीत, ज्याला टर्म इन्शुरन्स लिंक्ड आहे. का नाही? तर रेट्रोस्पेक्टिव्ह पद्धतीनं कधीही टॅक्सेस लागत नाहीत. एखादी गोष्ट जर गव्हर्नमेंटच्या नियमांमध्ये आज अशी बसते आणि तुम्ही ती घेतली तर तो नियम तसाच ॲप्लिकेबल लॉंगर टर्मसाठी राहतो, तो मागच्या इन्व्हेस्टमेंटसाठी बदलत नाही. इफेक्टिव्ह फ्रॉम टुडे. जुन्या इन्व्हेस्टमेंटला तो इफेक्टिव्ह नसतो, जुन्या दिवसांमध्ये तो नसतो. तिथून पुढे जेव्हा ते ॲप्लिकेबल करतील करू देत. याच्या आधी 2.5 लाखाचा कॅपिंग नव्हता, अनलिमिटेड होता. मोदी साहेबांनी तो 2.5 लाख केला. पण 2.5 लाख जेव्हा नव्हता तेव्हा 5-5, 10-10 कोटी रुपयांची प्रीमियम भरणारे लोक आहेत, आम्ही बघतोय. पण आता कॅपिंग आलंय, गव्हर्नमेंटचा डिसिजन आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. या केसमधून पण चांगले जनरेट होतात रिटर्न.
आता बघा, यावर लोक काउंटर काय काय करू शकतात. याच्यापेक्षा इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करायचे, हा स्टॉक मला माहिती आहे एवढा वर जातोय तेवढा वर जातोय, कशाला हे सगळं करत बसायचं, डायरेक्ट इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केलं तरी चालतं. नो डाऊट डायरेक्ट इक्विटी याच्यापेक्षा बेटर परफॉर्म करेल. पण डायरेक्ट इक्विटीमध्ये तुमचे असे जवळचे मित्र, तुम्ही तुमचे सगळ्यांचे पोलिओ एकदा चेक करा. तुम्ही म्युच्युअल फंडपेक्षा जास्त रिटर्न जनरेट केले आहेत का? एकदा अंदाज घ्या स्वतःचा. तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल कुठंतरी गणित तुमचं चुकलंय, कुठंतरी तुमचा प्रॉब्लेम आहे. का आहे प्रॉब्लेम? सगळ्यात महत्त्वाचं कारण की ती एक्सपर्टी आपल्याकडे नाहीये आणि जरी असेल तर तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. त्यामुळं डायरेक्ट इक्विटीमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता खूप सावधान राहावं लागतं. इथं 50-50, 100-100 लोकांची टीम आपल्या पैशावर काम करत असते आणि ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे अननेसेसरी चुकीच्या इन्व्हेस्टमेंट करून 5-10 वर्षांनी त्याला रिअलाइज आपल्याला होणं की अरे यार चुकलो, मी स्वतः डोकं लावायला नको पाहिजे होतं. हे होऊ देऊ नका. तुम्हाला काही मदत लागेल तर आम्ही आहेच. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण अशा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज मी रेग्युलरली तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.